किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सांगोला शहरातील देवांग कोष्टी समाजाच्या वतीने यंदा गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। या स्पर्धा फक्त कोष्टी समाजातील महिला भगिनींसाठी मर्यादित ठेवण्यात आल्या होत्या। महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतूने समाजाकडून हा उपक्रम राबवण्यात आला। या स्पर्धेचे परीक्षण महालक्ष्मी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी करण्यात आले। सजावटीसाठी कोणताही विषय निश्चित करण्यात आला नव्हता, त्यामुळे महिलांना आपल्या कल्पकतेनुसार सजावट करण्याची मुभा देण्यात आली होती। विविध कल्पक आणि देखण्या सजावटीनं परीक्षकांची मन जिंकली। या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी पूजा काकासाहेब भागवत हिने पटकावला। द्वितीय क्रमांक रेश्मा प्रशांत दिवटे यांना मिळाला, तर तृतीय क्रमांक सौ गीता विवेक दौंडे आणि सौ निशा दौंडे यांना संयुक्तरित्या बहाल करण्यात आला। उत्तेजनार्थ पारितोषिके वर्षा अनिल लाटणे आणि दीपाली म्हेत्रे यांना मिळवली। या पारितोषिक वितरणाचा समारंभ दिनांक 8 सप्टेंबर रोजी कोष्टी गल्लीतील चौंडेश्वरी मंदिरात सायंकाळी पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्ष अवधूत कुमठेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष राजकुमार दौंडे, सचिव अनिल लाटणे सर, संचालक मंडळ सदस्य माजी नगरसेवक दीपकराव चोथे, माजी सचिव औदुंबर सपाटे तसेच महिला मंच पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात विजेत्या महिलांना बक्षिसे आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आला। महिलांच्या सादर केलेल्या कलात्मक आणि सृजनशील सजावटीचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले। समाजातील महिलांच्या सहभागामुळे उत्सवाचे वैभव अधिकच खुलून आले असल्याचं मान्यवरांनी यावेळी सांगितलं। या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शुभांगी पतंगे, कविता पाटील मॅडम, सरला खाडे मॅडम यांनी काम पाहिले। त्यांचं परिश्रम आणि योगदानाबद्दल समाजाकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले। या उपक्रमामुळे महिलांना आपली कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले असून समाजात एकोपा वाढविण्यास मदत झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब